नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना मोठा धक्का मानला जात आहे, कारण की तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झालेली आहे। धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची पुन्हा बदली झाली आहे। आता आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून त्यांची बदली झालेली आहे। तुकाराम मुंढे साहेब यांची 31 मार्च 2026 रोजी झालेल्या ताज्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्यांची ही बदली झालेली आहे। मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेब यांची बदली तात्काळ थांबवा, अन्यथा महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधव भगिनी रस्त्यावर उतरतील, मोर्चे करतील। तरीही आमची प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ ही बदली थांबवावी, कारण की तुकाराम मुंढे साहेब यांची ही 21व्या वर्षातील 25वी बदली झाली आहे। केवळ कडक शिस्तीचे आणि धडकेबाज अधिकारी म्हणून नव्हे, तर सतत बदली होणारे अधिकारी अशी ओळख प्राप्त झालेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची वर्षभराच्या आतच पुन्हा बदली झाली आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पुन्हा बदली झाली आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले मुंढे साहेब यांच्याकडे आता राज्य व्यवस्थापन प्राधिकरण, मदत पुनर्वसन विभाग व महसूल आणि वन विभाग अशी 3 विभागांच्या सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे। अलीकडेच त्यांनी बोगस दिव्यांग शोध मोहीम अधिक तीव्र केली होती। त्याला यश येण्यापूर्वीच मुंढे साहेब यांची येथून बदली करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी चालू केलेला आहे, तर त्या ठिकाणी 20 कोटी रुपये त्यांनी त्या दिव्यांग निधीसाठी मंजूर करण्यात आलेले आहे। तसेच विविध योजना दिव्यांगांसाठी राबवल्या जात आहेत, त्या अजून अपूर्ण आहेत। तर या सर्व गोष्टींचा विचार करता तुकाराम मुंढे साहेब यांची बदली व्हायला नको होती, तर त्यासाठी आता दिव्यांग बांधव आंदोलन करणार आहेत, रस्त्यावर उतरणार आहेत। दिव्यांगांसाठी हा अतिशय मोठा धक्का मानला जात आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।